नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तीळ पापडी बनवणार आहे। अगदी झटपट बनून तयार होते। यासाठी मी 1 कप पांढरे तीळ घेतले आहे आणि 1 कप साखर घेतली आहे। जेवढे तीळ घेऊ तेवढी साखर घ्यायची आहे आपल्याला। आता हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, जास्त भाजायचे नाहीत, थोडेसेच आपण भाजून घेणार आहोत। आता मी साखर घालते पॅन मध्ये आणि ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे। साखर पूर्ण वितळली की यामध्ये तीळ घालायचे। मी इथे गावरान तीळ घेतले आहेत, पॉलिश वाले घेतले नाहीयेत। तीळ घातले की गॅस बंद करून टाकायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्या पोळपाटाला आधीच तेल वगैरे लावून घ्यायचं, तेल किंवा तूप, आणि लाटण्याला पण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि असं हे आपल्या पोळपाटावर पसरून घ्यायचं। यावर तुम्ही प्लास्टिक ठेवून सुद्धा लाटू शकता किंवा बटर पेपर ठेवून सुद्धा हे लाटून घेऊ शकता। थोडंसं 4-5 सेकंद थोडंसं टेम्परेचर कमी झालं की तुम्ही यावर लाटण्याने आपल्याला हवं तसं पातळ लाटून घ्या। तुम्ही अशीच ही गोल पापडी ठेवू शकता, मोठ्या साईज मध्ये थोडी, पण मी इथे त्याला छोटे छोटे असे क्यूटसे गोल आकार देणार आहे। यासाठी मी 1 ग्लास घेतला आहे, त्याची कडा धारदार पाहिजे, थोडी तिला धार पाहिजे। हे पाहिजे मी असे ग्लासनी, थोडीशी आपली गरमच असते ही पापडी, त्यावेळेलाच असं काहीतरी लाटण्याने वगैरे वरून ठोकून असे गोल आकार द्यायचे। तुम्हाला हवी असल्यास ती तशीच ठेवून द्या गोल, पण मी असे छोटे छोटे 3 असे गोल बनवून घेतले आहेत, आकार छोटे। ही पापडी अगदी खुसखुशीत होते, पटकन तुटल्या जाते, लहान मुलांना तर खूप आवडतील आणि मकर संक्रांतीला तुम्ही ही नक्की बनवून पहा। खूप छान रेसिपी आहे आणि आपल्याला इथेही जेव्हा साखर वितळल्यावर तीळ घालतो त्यानंतर हे सर्व प्रोसेस पटापट करून घ्यायची आहे। हे पहा इथे आता ही कशी थोडी गरमच असताना आपण वेगवेगळे करून घ्यायचे, म्हणजे ती चिटकून बसणार नाही। आणि एवढ्या अशा पातळ आपल्या छान पापड्या तयार झाल्या आहेत। तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स बारीक कापूनही घालू शकता। खूप छान तयार होते आणि अगदी झटपट तयार होऊन जाते। तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की बनवा। आता या अशा पण सर्व काढून घेतल्यावर एका डब्यामध्ये थंड झाल्यावर भरून ठेवायच्या। माझी रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। हे पहा अशी छान मस्त अशा पातळ पातळ पापड्या आपल्या तयार होतात। आता या आपण सर्व डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत। अगदी पातळ मस्त गोल छान झाले आहेत आणि झटपट होते। हे पहा कशी तुटते पण लगेच।